नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून विधानसभा निवडणुकीवरही याचं सावट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासंदर्भात उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं. या पार्श्वभूमीवर खात्याने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचं व्यवस्थापन करण्यासाठी IDSP योजना संचालक डॉक्टर रमेश कौलगोड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. तसेच संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांची जिल्हा पातळीवर नेमणूक करण्याचा आदेश अप्पर सचिव के चिरंजीव यांनी दिला आहे. अनमोड तपासणी नाक्यावर पुन्हा एकदा मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. गोवा येथून बेंगलोरकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीचं 43 लिटर मद्य आढळून आलं. या प्रकरणी मनोज कुमार व नागल पंची यांना ताब्यात घेण्यात आलं असून वाहनासह मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अबकारी खात्याचे उपनिरीक्षक श्रीकांत असोदे, नागेंद्र भुईवादर, तुळजी यांच्यासह पोलीस सहाय्यक कर्मचारी संतोष लमानी व विनोद गावडे यांनी केली. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघासाठी अर्ज भरण्यासाठी महापालिका कार्यालयात व्यवस्था करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मनपा कार्यालयात जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स घालवण्यात आले. तसेच कार्यालयात येणाऱ्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ झाला. दरम्यान अर्ज भरण्यासाठी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. महापालिका कार्यालयात दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विशेषतः उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केलं जातं, त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव शहरात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. दरम्यान जयंतीनिमित्त सकाळी अशोक सर्कल येथून ज्योत यात्रेला सुरुवात होणार असून धर्मवीर संभाजी चौकात ज्योत पोहोचल्यानंतर येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे डॉल्बीला फाटा देत जयंती साजरी केली जाणार आहे. दरम्यान सायंकाळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून बुद्ध विहार येथे व्याख्यान होणार आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या पूर्वतयारी बैठकीत सिद्धराई मेत्री, कल्लाप्पा रामचन्नवर, रवी बस्तवाडकर, संतोष कांबळे यांच्यासह मल्लेश चौगुले उपस्थित होते. पाटील गल्ली वडगाव येथील धोकादायक वृक्ष तातडीने हटवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली. याबाबत माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली वन खात्याकडे गुरुवारी निवेदन देण्यात आलं. घराशेजारी असलेला हा वृक्ष धोकादायक बनला असून वाहतुकीसाठीही अडथळा ठरतोय. याबाबत कित्येक वेळा तक्रारी व निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान वन खात्याचे ACF मंजुनाथ कुसनाळ यांनी आज धोकादायक वृक्ष हटवण्याचं आश्वासन दिले. मतदान जागृतीसाठी बेळगाव जिल्हा क्रीडा विभाग व सोलर स्केटिंग अकॅडमीच्या वतीने स्केटिंग व सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राणी चन्नम्मा सर्कल ते गोवा वेस्ट जलतरण तलाव या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत सुमारे 100च्या वर स्केटिंग व सायकलपटूंनी सहभाग घेतला. रॅलीचं नेतृत्व जिल्हा युवा सबलीकरणचे अधिकारी जिग्नेश पदनाथ, राघवेंद्र अनवेकर, सूर्यकांत हिंडलगेकर व सक्षम जाधव यांनी केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत निदर्शने करण्यात आली. राणी चन्नम्मा विद्यापीठापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं. या निषेध रॅलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा वाढला असून पाणी टंचाईची झळ शहरवासींना भेडसावू लागले, तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या गळत्या आणि वॉल्व्हच्या गळत्यांच्या माध्यमातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान KLE रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2 ठिकाणी जलवाहिन्या गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे 24 तास पाणी योजना राबविण्यात येत असल्याचं कारण सांगून गळती काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात येतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून विविध परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत युनियन जिमखाना ते गांधी चौकापर्यंतच्या बेळगाव वेंगुर्ला रस्त्याशेजारी साफसफाई केली जाते. महिन्यातून 2 ते 3 वेळा स्वच्छता करण्यात येते. मात्र नागरिकांनी टाकलेला कचरा त्या ठिकाणी पडून राहत असून केवळ झाडांची पाने जमा करण्यात येत आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटची स्वच्छता मोहीम म्हणजे निव्वळ दिखाऊपणा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षी ननदी येथील ग्रामदैवत श्री हालसिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत चांगभल्याच्या जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. 12 रोजी श्रीमंत अजितसिंह निंबाळकर नंदीकर सरकार यांच्या वाड्यातून अंबिल घागर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. वाद्यांच्या गजरात व चांगभल्याच्या जयघोषात प्रमुख मार्गावरून हालसिद्धनाथ मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. आज पहाटे श्रींची भाकणूक व नैवेद्य अर्पण करण्यात आला, तर उद्या सायंकाळी पालखीची मंदिर प्रदक्षिणा व महाद्वारास नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.